जैम के बीच इंडस्ट्रियलिस्ट सुधीर मेहता को 8 घंटे तक फंसे रहने के बाद हेलीकॉप्टर से एयरलिफ्ट करके पुणे पहुंचाया गया। 30 घंटे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बंद होतं, ट्रॅफिक जाम होतं कारण की टँकर पलटी झालं होतं आणि लोक जाममध्ये फसले होते। तिकडे जुहूमध्ये एक बिझनेसमॅन म्हणजे डॉक्टर सुधीर मेहता पिनॅकल इंडस्ट्रीचे हे ओनर आहेत, हे बसले होते, थोडा वेळ वाट बघतात आणि फायनली हेलिकॉप्टरने जुहूवरनं पुण्याला जातात। जाता जाता हे काही फोटोज कॅप्चर करतात आणि फोटोज सोशल मीडियावरती टाकतात। तिथे काही ते ॲडवाइस देतात जसं की रोडला एक्झिट्स पाहिजे ठिकठिकाणी, एअरलिफ्ट करता आलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या वेळेस म्हणजे ट्रॅफिक जाम ज्या वेळेस लागेल त्यावेळेस हे सगळे ऑप्शन्स आपल्याला करता येतील, असं काही ते ॲडवाइस तिथे देतात, सजेशन देतात। आता दोन प्रकारे लोक त्याला रिॲक्ट करतायत। एक प्रकारचे लोक म्हणतायत अरे हे तर अनफेअर आहे, तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये उडताय, इथे सामान्य माणसाचं काय, इथे तो अडकलाय, त्याला पाणी नाहीये, जेलमध्ये राहिल्यासारखं तो राहतोय, तुम्ही मात्र निवांत उडून चाललेत। आणि दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणतायत ह्यात अनफेअर काय, हे तर प्रिव्हिलेज आहे, ही तर त्यांची मेहनत आहे। आणि की बरोबर पण आहे ना। 30 वर्षापूर्वी सुधीर मेहता साहेबांनी आपल्या करिअरची सुरुवात एक सामान्य माणूस म्हणून केली होती। त्यांनी कंपनीजवर कंपनी बिल्टअप करत गेले, पैसे कमवत गेले, मेहनत करत गेले आणि त्या मेहनतीच्या बळावरती आज त्यांनी अशा सिस्टीम्स बनवल्यात की आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे ऑप्शन आहे, द ऑप्शन ॲडव्हान्टेज आहे ना त्यांच्याकडे। रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकामध्ये रॉबर्ट कियोसाकी हेच तर म्हणतात ना की जे श्रीमंत लोक आहेत ते पैशाच्या मागे नाही आहेत, ते सिस्टीम्सच्या मागे आहेत आणि हे सिस्टीम त्यांना ऑप्शन देत असतं, ही सिस्टीम त्यांना पैसे आणून देत असते। ते सिस्टीम्स बिल्टअप करतात आणि 30 वर्ष एका माणसाने सिस्टीम्स बिल्टअप केलेत, त्याचं फळ त्याला मिळतंय, ह्यात वाईट काय? तुम्हाला काय वाटतंय जरा मला कमेंटमध्ये सांगा। पण ऑफिसेसमध्ये असंच होतं, काही लोक एकाच ठिकाणी स्टक आहेत, गॉसिप्स करतायत, ते म्हणतात की दुसऱ्याला ॲडव्हान्टेज आहे, दुसरा पुढे चाललाय, अनफेअर आहे, तू जास्त पैसे कमवतोय, माझ्या लाईफमध्ये असं आहे म्हणून मी मागे राहिलोय। पण तो दुसरा बिचारा मेहनत करतोय, 10-10 वर्ष झाले काम करतोय, क्रायसिसमध्ये हा हात वरती करतोय आणि फायर फायटिंग सिच्युएशनमध्ये म्हणतोय हे मी करतो, आणि अशा परिस्थितीमध्ये कंपनीला तो खुश करतो जेणेकरून त्याला सक्सेस मिळतोय। अशा सिस्टीम्स बनवतो की फायर फायटिंग सिच्युएशनमध्ये त्याकडे ऑप्शन आहे, ऑप्शन ॲडव्हान्टेज त्याला मिळतं। मग जेव्हा त्याला ऑप्शन मिळतो आपल्याला वाईट वाटण्याची गरज काय? आपणही सिस्टीम्स बनवा, ऑप्शन्स तयार होतील, ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळेल। तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंटमध्ये।